जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय. हनन्या सफीरा. सर्वांचे सकाळच्या मन्नामध्ये स्वागत आहे. देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर तो जिवंत असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तर प्रियांनो, आपण आजच्या मन्नासाठी भाग वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय. हनन्या आणि सफीरा. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेविला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहे. ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला. आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. प्रियांनो, आजच्या मन्नासाठी हे जे वचन आहे, हे वचन खूप महत्वाचं आहे. पहा, सामायिक निधीमध्ये जर आधीच्या 4व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर तेव्हा त्या ठिकाणी सामायिक निधी हा सर्वजण मंडळी गोळा करत होती. ज्याला पाहिजे ते सर्व गरज असेल त्याप्रमाणे ते आपापली जमीन मालमत्ता विकून ते सेवा कार्यासाठी देत असत. परंतु ह्या ठिकाणी हनन्या आणि सफीरा नावाचे पती पत्नी होते. त्यांनी देखील आपली मालमत्ता विकली आणि त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला. प्रियांनो, आज जगामध्ये हीच परिस्थिती आहे की आम्ही आमचे निर्णय स्वतः घेत नाही. आमचे निर्णय आम्ही देवाला मध्ये घेऊन घेत नाही. आम्ही आमचे निर्णय देवाच्या समक्षतेने घेत नाही. तर प्रियांनो, आमचे निर्णय आम्ही आमच्या पूर्णपणे पत्नीच्या संमतीने घेत असतो. परंतु ते निर्णय जर चांगले असले, जर स्वतःच्या दोघांच्याही कल्याणासाठी असतील तर काही हरकत नाही. परंतु जर देवाच्या बाबतीत जर आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पवित्र आत्म्याच्या बाबतीत जर आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तर आम्ही देवाच्या सांगण्यानुसार आम्ही केलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी त्यांनी जी मालमत्ता विकलेली आहे, त्यांची जमीन विकलेली आहे, त्यांचं काही जे असेल इस्टेट त्यांनी विकलेली आहे आणि हे विकून त्यातील पैसा हा प्रेषितांकडे आणून द्यायचा होता. परंतु त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी बायकोच ऐकलं आणि काही भाग त्या उत्पन्नाचा, विकलेल्या जमिनीचा तो मागे ठेवला आणि काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा
देवाचा दास पेत्र म्हणाला की हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. प्रियांनो, देवबाप आमच्याकडून पैशाची अपेक्षा करत नाही. देवबाप आमच्याकडून आमच्या संपत्तीची अपेक्षा करत नाही, तर देवबाप आमच्याकडून फक्त आमच्या जीवनाची अपेक्षा करतो. ह्या ठिकाणावरून दिसतंय. आता जर आम्ही ठरवलं की द्यायचं आहे, तर ते आम्ही त्या ठिकाणी आम्ही जो देवाला दिलेला शब्द आहे तो आम्ही काटेकोरपणे पाळलेला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करतो? देवाला शब्द देतो आणि ते आम्ही वचन पाळत नाही, त्याप्रमाणे आम्ही करत नाही. तर प्रियांनो, त्यामुळे आमच्या घरावरती अरिष्ट येतात, प्रॉब्लेम येतात, समस्या येतात, अडचणी येतात आणि देवाच्या विरोधात आम्ही उतरत असतो. प्रियांनो, जे शब्द आम्ही देवाला दिलेला आहे, प्रभूला दिलेला आहे, तो पूर्णपणे आम्ही ह्या ठिकाणी पाळला पाहिजे. पहा, ह्या ठिकाणी त्यांची जमीन, त्यांची मालमत्ता, जे काही त्यांनी विकलं होतं ते त्यांचं होतं. त्यांना पाहिजे तर त्यांनी ती स्वतःलाही ठेवलं असतं तरी काय हरकत नव्हतं. परंतु त्यांनी एकदा जर देवाला देण्याचं जर कबूल केलेलं आहे, तर ते सर्वपणे दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही कबूल केलं पाहिजे, दिलं पाहिजे देवाला. तर प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे, प्रभूला गौरव दिला पाहिजे. दिलेला शब्द आम्ही हा पूर्णपणे तंतोतंत पाळला पाहिजे आणि देवाच्या आत्म्याशी आम्ही लबाडी करू नये. आज कसे कितीतरी लोक आहेत की देवाच्या आत्म्याशी लबाडी करत आहेत आणि देवाच्या क्रोधाला कारणीभूत ठरत आहेत. प्रियांनो, हे वचन खूप महत्वाचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला पुष्कळ अभिवचन देतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळ आम्ही प्रॉमिसेस देतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाशी अनेक करार करतो, परंतु ते सर्व करार आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे पाळत नाही आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. आता या ठिकाणी तर खूप मोठी घटना घडलेली आहे. देवाच्या पवित्र आत्म्याशी त्यांनी लबाडी केली, देवाशी लबाडी केली आणि त्या ठिकाणी हनन्याने आपला प्राण गमावलेला आहे. एवढी भयानक शिक्षा त्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मग काही तासांनी त्याची पत्नी त्या ठिकाणी आली. प्रियांनो, पेत्राला आधीच देवाने त्या ठिकाणी दाखवलेलं होतं. पेत्राने आधीच देवाचा दास पेत्र याला आधीच प्रगट केलेलं होतं. आणि मग बघा, 3 तासांनी हनन्याची बायको सफीरा ही देखील त्या ठिकाणी आली आणि काय त्या ठिकाणी घटना झालेली, तिचा नवरा मेलेला हे तिला माहिती नव्हतं. प्रियांनो, ती देखील त्या ठिकाणी येऊन देवाच्या दासाला म्हणते, आम्ही एवढ्यालाच विकलेली आहे. पण देवाच्या दासाने आत्म्याने प्रेरित होऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही ही जमीन इतक्यालाच विकली का? तिने देखील देवाच्या आत्म्याशी लबाडी केली आणि प्रियांनो, तिने देखील त्या ठिकाणी तिचे स्वतःचे प्राण त्या ठिकाणी गमावलेले आहे. प्रियांनो, देवाने तुम्हाला संपत्ती दिलेली आहे, देवाने तुम्हाला जीवन दिलेले आहे,
देवाने तुम्हाला या जगामध्ये जगण्यासाठी सर्व गोष्टी तुम्हाला पुरवलेल्या आहे. अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम आरोग्य, या सर्व गोष्टी या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याने सर्व तुम्हाला मला पुरवलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला सांगतो की देवाच्या आत्म्याशी कधी लबाडी करू नका, देवाशी कधी लबाडी करू नका. देवाला दिलेला जो शब्द आहे तो किती नुकसान झालं, किती काही झालं तरी तो आम्ही पाळण्यास मागे पुढे होऊ नये. या सकाळच्या समयी आम्ही देवाच्या पवित्र चरणाजवळ येणार आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येणार आहोत आणि आम्ही जे दिलेले प्रॉमिसेस आहेत, वचन आहेत, ते सर्व पाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या दोघांचीही परिस्थिती बघा. आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. आज आमच्या ख्रिस्ती मंडळ्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळ्या, याच्यामध्ये पहिल्या मंडळीसारखं भय आहे का? आज आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन खरोखर बदललेलं आहे का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये देवाचे दास दासी असतील, मंडळी असेल, विश्वासणारे असतील, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे असतील, सर्व प्रकारचे त्या ठिकाणी लोक असतील. म्हणून आम्हाला काय करायचं आहे की देवाला दिलेला शब्द आम्ही तंतोतंत आम्ही पाळला पाहिजे. नाही तर हनन्य आणि सफीरा सारखी गत आमची होणार आहे. आमच्यावरती शारीरिक पीडा येतील किंवा आम्हाला मरणाला सामोरं जावं लागेल आणि देवाच्या क्रोधास आम्ही कारणीभूत ठरू. देव हा पवित्र आहे. म्हणून प्रियांनो, एकच सांगणं आहे की देवाच्या आत्म्याशी लबाडी करू नका, देवाला तुम्ही फसू नका. जो आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही तंतोतंत पाळला पाहिजे. प्रियांनो, या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि आजच्या ह्या दिवसामध्ये हनन्य आणि सफीरासारखं जीवन न जगता आम्ही प्रामाणिकपणे, विश्वासूपणे देवाशी आम्ही एक निष्ठ राहायला पाहिजे. आम्ही दिलेला देवाला शब्द हा आम्ही तंतोतंत पाळला पाहिजे. आमचं आईत झालं तरी काय हरकत नाही, पण देवाला दिलेला शब्द आम्ही पाळला पाहिजे, कारण त्यामध्ये आम्हाला पुढे चांगले आशीर्वाद आहे. देव बाप करो या छोट्याशा वाचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद करो. प्रियांनो, हे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, शेअर केलेला आहे, लाईक केलेला आहे, त्या प्रत्येकाला देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि अनेक लोकांपर्यंत हे वचन पोहोचवा. कारण या शेवटच्या काळामध्ये अशी परिस्थिती पुष्कळ मंडळांमध्ये आहे. तर प्रियांनो, या परिस्थितीतून जर आम्हाला वाचायचं असेल तर ह्या पुस्तकाचा, या अध्यायाचा आम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे. कारण मी सांगण्यापेक्षा देवबाप तुम्हाला अधिक गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे. देवाच्या प्रभावी सामर्थ्याने प्रभू तुम्हाला त्या गोष्टी प्रगट करेल. आणि प्रियांनो, प्रार्थनेमध्ये राहा. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. या सकाळच्या समय पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. पित्या, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हनन्य आणि सफीरा सारखं जर आम्ही तुला काही द्यावयाचं नियोजन केलेलं आहे तर प्रिय प्रभू येशू, आमचं आही झालं तरी आम्ही तो शब्द पाळला पाहिजे. यासाठी तू आम्हाला शक्ती दे. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्याशी विश्वासू राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. देवाच्या आत्म्याशी लबाडी न करता
प्रिय प्रभू येशू तुझ्याशी प्रामाणिक राहावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. मग त्यामध्ये सेवा असेल, आर्थिक गोष्टी असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर प्रिय प्रभू येशू त्या प्रत्येक गोष्टीत विश्वासू राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या दिवसभरातील सर्व कामकाज नीट पार पाडत असताना प्रिय प्रभू येशू तू आमच्या कामामध्ये तू सहाय्य कर. विशेष करून आम्ही ज्या ज्या ठिकाणी राहत आहोत ते ठिकाण तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव कर. प्रभू सर्व हिंस्र पशूपासून, सर्व दुष्टात्म्यांपासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण करतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आमचं येणं जाणं प्रवास तू आशीर्वादित कर. मृत्यूछायेच्या दरीतून आम्ही जात असताना प्रभू तू आमची आकडी व काठी आहे, तू आम्हाला धीर तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत. प्रभू जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. त्यांना उत्तम तू आरोग्य दे. त्यांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्यात तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, जे अंधकारामध्ये लोक आहेत त्यांच्यापर्यंत प्रिय प्रभू येशू तुझ्या दासांना तू घेऊन जा आणि त्यांचं जीवन तू बदलून टाक. अंधकाराच्या सत्तेतून त्यांना तू बाहेर काढ आणि तारणाचा अनुभव त्यांना तू दे. संजीवन प्रिय प्रभू येशू प्रत्येक मंडळीवरती उतरून येऊ दे. हे देवबापा, आम्ही आमच्या मनाने नव्हे तर तुझ्या इच्छेने आम्ही चालावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, माझा प्रत्येक बंधू प्रत्येक बहीण, प्रत्येक वृद्ध, प्रत्येक तरुण तरुणी, प्रत्येक लहान लेकर तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ओ पित्या परमेश्वरा, या जगातील सर्व वाईट गोष्टीपासून प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. प्रभू, आम्ही तुझ्याशी प्रत्येकाने प्रामाणिक राहून प्रिय प्रभूशी दिलेला शब्द तंतोतंत आम्ही पाळावा यासाठी प्रिय प्रभूशी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आम्ही कोणी मोठे नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू तू आहे. आमच्या जीवनातील सर्व गर्व, आमच्या जीवनातील सर्व लवाडी, आमच्या जीवनातील सर्व फसवणारा दुरात्मा प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या जीवनातील सर्व व्यसन प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, आज या सकाळच्या वेळेस आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. प्रिय प्रभू येशू प्रत्येकाला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हे देवा, या सकाळच्या वेळी तू प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तुझ्या शांतीचा अनुभव तू दे. प्रत्येकाला तुझ्या आरोग्याचा अनुभव तू दे. प्रत्येकाच्या जीवनातून निराशा निघून जात आहे. प्रत्येकाच्या जीवनातून कर्ज बाजारी पण निघून जात आहे. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व दुष्टात्मे निघून जात आहे. ओ पित्या परमेश्वरा, प्रत्येकाला तुझ्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. ओ थँक्यू जीसस, वेलकम होली स्पिरिट. ओ रिकांदा बाशांदा रा बाबा, ओ रिदा बासिया रिंदा, हालेलुया. थँक्यू जीसस, तू ते धन्यवाद येशू देवापा. तू पवित्राचा परमेश्वर आहे. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्याशी विश्वासू राहून, तुझ्या सेवेत विश्वासू राहून, तुझ्या सेवेत प्रामाणिक राहून प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवापा. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समोर प्रभू तू आमच्या प्रत्येकासाठी देवा, आम्ही तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले. प्रभू, खरोखर तू आमच्या पापांच्या अपराधांची क्षमा कर. आमच्यातील फसवणारा दुरात्मा प्रभू तू काढून टाक. त्या हनन्या सफेरा सारखा जो आत्मा आहे तो प्रत्येक मंडळीमध्ये आहे. फसवणारा आत्मा, पवित्र आत्म्याशी लबाडी करणारा आत्मा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. देवा, आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहून, तुझ्या दासांशी प्रामाणिक राहून, तुझ्या मंडळीशी प्रामाणिक राहून प्रिय प्रभू या जगामध्ये चालावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, आज होणारे सर्व कामकाज, आज होणाऱ्या सर्व परीक्षा, लहान लेकरांच्या परीक्षा, कॉलेजच्या मुलांच्या परीक्षा, या परीक्षेमध्ये प्रिय प्रभू लागणार ज्ञान सामर्थ्य प्रिय प्रभूच्या लेकरांना तू पुरवून दे. जे प्रवासामध्ये आहे त्यांचा प्रवास तू आशीर्वादित कर.
हो हो प्रिय प्रभू येशू, ज्यांची खटले न्यायालयात आहेत प्रभू, त्या लोकांना तू योग्य न्याय तू दे. हे देवापा, या आमच्या देशातील सर्व भ्रष्टाचार, बलात्कार आणि प्रिय प्रभू येशू जातीवाद तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक प्रभू. जे दुष्टाने लावलेले प्लॅन आहेत ते सर्व दुष्टाने लावलेले सर्व प्लॅन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू पाडून टाक, हाणून टाक आणि या देशाचा तू बचाव तू कर पित्या परमेश्वरा. प्रभू, या भारत देशावरती तू दया कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. थँक्यू जीसस, तुझे धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय तुला आम्ही आबा बापा म्हणून हाक मारत आहोत. तू आमची प्रार्थना ऐकणारा जिवंत परमेश्वर तू आहे. या सकाळच्या वेळी प्रत्येकाला तू आरोग्य दे, सामर्थ्य दे. तुझ्या वचनाने भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने भर, तुझ्या पवित्र कृपा दानाने तू भर. त्यांचे कुटुंब तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, ज्या कुटुंब तुटण्यावरती आहेत प्रभू, त्या कुटुंबामध्ये शांती तू तयार कर. त्या कुटुंबाचा समेट तू घडवून आण. सर्व व्यभिचारी अनैतिक गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू त्या कुटुंबांचं तू रक्षण कर आणि ह्या पिढीचं तू रक्षण कर. प्रभू, आज दिवसभरात आमच्या सर्व प्रार्थना सभा, उपास प्रार्थना त्या सर्व तू आशीर्वादित कर. उन्हापासून आणि सर्व आजारापासून तू आमचं संरक्षण कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बाबा म्हणून हाक मारतो. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. 97 30 30 16 68. प्रभू आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचं उत्तर जरूर दे. फक्त विश्वासाने प्रार्थना, धैर्याने प्रार्थना करा. धीर धरा, खचू नका. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. काल, आज आणि युगानुयुग तुमच्या बरोबर आहे. तुमच्या जीवनातील सर्व निराशा, क्लेश काढून तुम्हाला नवीन आशा देणारा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचा तुम्ही धावा करा, विश्वासाने मागा, रडून मागा. देवबाप तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, कारण तो जिवंत देव आहे. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. याला तुम्ही धन्यवाद द्या. आमेन, आमेन.